दोन्ही संघांना शुभेच्छाने जावेत समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी कौस्तुभ मेहर सज्जद. थँक्यू. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिंगल झाले कंप्लीट. हा ग्रुप नंबर बी जो आपल्या भेटीला आलाय आणि त्यामधून भेटीला येत असताना हितांश क्रियांश चलबन नवापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट प्ले बॉईज फुलपाडा प्रथम बॅटिंग करतायत आणि हितांश क्रियांश चलबन नवापूर हा संघ फिल्डिंग करतोय. दुसराच बॉल आणि दुसऱ्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. बॅकफुटला गेले, जागा बनवण्याचा प्रयत्न, जागा बनवले आणि जागेला दिलंय चेंडू सीमारेषा पार. सौकार 4 धाबा. बॅकफुटला गेले, बरोबर गॅप शोधला, कटआउट स्पॅनरच्या जवळ फास्ट होऊन चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा आल्यात अनिकेतच्या बॅट मधून हा चौकार. पहिल्या 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 6 धाबा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पुन्हा एकदा रेडी आहेत बॉलिंग ट्रॅकवर. ओ यावेळी लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आमचे ऑफिशियल पंच गंभीर पाटील सर आमच्या दिशेने वळल्यात. वाईट चेंडू घोषित केला. पुढचा बॉल, मोठा फटका. ओ खूप चांगली फिल्डिंग, काय जबरदस्त फिल्डिंग, क्विक आणि रॅपिड सारखे ते चेंडू खाली आले होते. अभिनव खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फिल्ड केला आणि डॉट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. 7 धाबा धावपलकावरती 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. हलक्या त्यानं सन्मान दिला चेंडूला. सिंगल याबली मात्र कंप्लीट झाले. 8 धाबा पहिल्या 5 चेंडूमध्ये आतापर्यंत पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन कल्पक रेडी आहेत स्ट्राईक एंडला जयेश बनसोडे. हो खूप चांगला बॉल, सन्मान खेळपट्टीवर, सिंगल कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाबा धावपलकावरती आहेत 9. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत प्ले बॉईज फुलपाडा संघ डीझेल ऐकणार आणि लगेच बनणार मैदानाच्या दिशेने. या विनबाद पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये हितेश गवळी स्वतः टीम ऑनर बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाले आहेत. हितेश गवळीच्या प्रत्येक विकेटला 200 रुपयाचे पारितोषिक केतन पाटील मोरेगाव यांच्याकडून असणार आहे. आता पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल कोणाला व्हायचंय आणि कोणाच्या नावाखाली हा पॉवर प्ले जाणार आहे. त्या अगोदर आपण ऐकत आहात, पाहत आहात पंकज दादा मिश्रा आयोजित छत्रपती चषक 2026 ही स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला आले आणि भेटीला येत असताना शानदार दमदार आयोजन या पहिल्या पर्वामध्ये, या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मॅन ऑफ द सिरीज साठी काय आहे? मॅन ऑफ द सिरीज साठी आहे बाईक, ती चमचमती बाईक व्हाईट ऍक्टिवा, बेस्ट बॉलर डबल गेअर वाली बायसायकल. आता डबल गेअर कोणाच्या बाजूने जाणार आहेत आणि किती घेर पडणार आहेत यावर आपण शनिवारी जाणार आहोत फायनल डे दिवशी. पहिला बॉल नो बॉल, दुसरा बॉल ऑनसाइड लागण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय, येतोय डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत फ्री हिटचा बॉल, तो सुद्धा डॉट येतोय. पुढचा बॉल, यावेळी हलक्या त्यानं सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल यावेळी मात्र कंप्लीट झाले. धाबा धावपलकावरती डबल 1 11. प्रत्येक विकेटसाठी हितेश गवळीच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक केतन पाटील मोरेगाव यांच्याकडून असणार आहे. पुढचा बॉल, फुल टॉस बॉल. ओ इतनी बडी गलती, चेंडू जवळपास हातातून निसटला, चेंडू सीमारेषा पार. सौकार 4 धाबा. ऍक्शन रिप्ले, काय घडलं होतं थांबवतोय. फुल टॉस बॉल. ओ या प्रकारच्या चुका शेवटी दिसत आहेत ज्या वेळेला आपण मैदानाच्या बाहेर जातो, डगआउट मध्ये जातो, खेळाडू कक्षामध्ये त्या गोष्टीचा विचार करण्यासाठी या चुका तुम्हाला आठवाव्या लागतात. चौकार आलाय. हो यावेळी खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. आमचे ऑफिशियल पंच सांगतायत येस बॅटची एच सिंगल कंप्लीट झाले. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेची आतापर्यंत कहाणी काय सांगू इच्छिते?
पॉवर प्लेची कहाणी सांगूची ते पहिल्या 5 चेंडूमध्ये 7 धावा आल्यात. धाव पलकावरती 16. शेवटचा अंतिम चेंडू पाहूया. मोठा फटका डाऊन ग्राउंड. खूप चांगली फिल्डिंग. ओ क्विक फेकी केले आणि फलंदाज रनआउटच्या रूपाने अनिकेत मुले बाद. पहिला विकेटचं पतन गॉन. थँक्यू 16 वर 1. पहिला विकेटचं पतन पहा. ज्यावेळेला फटका एक्झिक्यूट केला होता ऑफ ड्राईव्हचा फटका. खूप चांगली फिल्डिंग आणि त्यानंतर शिवमने क्विक फेकी केली रॉकेट थ्रो आणि यष्टांवर लावत असताना अनिकेत मुले भरपूर पाठीमागे होते आणि रनआउटच्या रूपानं बाद झाले होते. नवीन फलंदाज प्रतीक मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 16 वर 1. तिसरा षटक. ओ पहिलाच बॉल फटका खेळला हवेत. चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेश बनसोडे बाद. दुसऱ्या विकेटचं पतन गॉन. थँक्यू. कदाचित या फटक्याला खालून केलं असं तर कदाचित 4 धाबा सुद्धा पाहायला मिळाल्या असत्या. इतका फटका ताकदीने लावला होता. ताकद लावत असताना बॅट वरती आली. बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाकी आहे. चेतन कदम ठरल्यात मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. स्वतः कर्णधार चेतन कदम आपण ठरले होते मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. नवीन फलंदाज सहीद मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 17 वर 2. खूप चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत केलाय. हितांश क्रियांश शलभे नबापूर या संघानं प्ले बॉयज फुलपाडा या संघासमोर. तिसऱ्या षटकामध्ये खूप चांगला बॉलिंग अटॅक आतापर्यंत संदीप केनी सँडी यांचा राहिलाय. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. 18 वर 2. पुढचा बॉल संदीप केनी रेडी आहेत. स्ट्राईक एंडला सईद. ओ पट्टा खेळलाय गॅप मध्ये खेळलाय. प्रॉपर खेळलाय. कडक खेळलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. डीजे थांबवतोय डीजे. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा बोलणार आहोत. आदरणीय अमित साहेब यांच्या शुभहस्ते मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन गौरव करायचा आहे. चेतन कदम ठरले होते या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. मॅच इम्पॉर्टंट होती. जिंकायचं होतं आणि खूप चांगला कंट्रोल मॅच मध्ये ठेवला आणि आमच्या मुख्य स्क्रीनवर दाखवलं जाते. स्वतः कर्णधार चेतन कदम यांना अमित यांच्या शुभहस्ते मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन गौरव केला जातोय. मॅचची कहाणी आतापर्यंत 22 नंतर पुन्हा 1 आले. 23 झाल्यात. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 5. शेवटचा अंतिम चेंडू पाहूया. रेडी आहेत संदीप. लेट कट करत असताना सिंगल कंप्लीट झाले आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव पलकावरती 24 वर 2. प्ले बॉयज फुलपाटाचा संघ. डीजेला ऐकणार आणि लगेच बोलणार मैदानाच्या दिशेने. थँक्यू. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये करण वैती आल्यात. करण वैती अर्नाला गावचा सुपुत्र. सध्याच्या घडीला ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये या खेळाडूने सर्वांना प्रभावित करून सोडलंय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये आल्यात आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये येत असताना पहिल्या चेंडूवर विकेट आणले. येस फलंदाज प्रतीक बाद. हा फटका हवेत खेळला आणि हवेत खेळत असताना बरोबर ते बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला.
आणि प्रत्येकला सुद्धा मैदान सोडावं लागलं होतं. नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये आहेत. का चर्चा आहे करणची सांगू इच्छितो. का चर्चा, रॉकी चषक मध्ये या खेळाडूने बेस्ट बॉलरचा खिताब जिंकला होता. VBPL सारख्या स्पर्धेमध्ये सुद्धा बेस्ट बॉलरचा खिताब जिंकला होता. त्यासाठी अर्नाळा गावचा सुपुत्र करणची चर्चा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना सिंगल कंप्लीट झाले. 25 झाल्यात. आज 26चा पाठलाग बचाव आपण पहिल्या मॅच मध्ये जे KCC अर्नाळा संघाने बाजी मारली होती आई एकविरा नारंगी या संघासमोर. काय इकडून 25 झाल्यात, 28 किंवा 30 परत जाण्याचा प्रयत्न असेल का यावर चर्चा. लेट कट खूप चांगल्या पद्धतीने लेट कट करत असताना सिंगल झाले कंप्लीट. 26 रन 26 धावा. पहा मोमेंटम आतापर्यंत हितांश नवापूरच्या बाजूने आहे. कारण शेवटच्या अंतिम षटकामध्ये फटके आले नाहीत. ओ ओ ओ ओ नाम चोल्ड्री हे तर नाम मुमकिन आहे. धडपडा खेळाडू आहे. या धडपड स्वतःवर कधीच कंट्रोल नसतो. कुठे लागेल काय करेल, पण मला मैदानाच्या आतमध्ये लेपडच द्यायचे. त्यासाठी हा धडपडा खेळाडू त्याने केलेले एफर्ट्स. खूप चांगली फिल्डिंग, शानदार फिल्डिंगचा नजारा. 27 धावा. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. शेवटचे 2 चेंडू. काय एखादा मोठा फटका येईल का? मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ वा 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 वा, काय जबरदस्त फिल्डिंग. आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक हँडला फेकी फलंदाज राहुल परदेशी रनआउटच्या रूपाने बाद. गॉन. त्या अगोदर फिल्डिंग पहा. डाऊन द ग्राउंडचा ऑफ ड्राईव्हचा फटका. ओ शानदार फिल्डिंगचा नजारा. खूप चांगली फिल्डिंग. हितेश त्या ठिकाणी होते आणि जसं चेंडूला अडवत वारीत बॅकअप दिला फलंदाज नॉन स्ट्राईक हँडला रनआउटच्या रूपाने बाद. धीरू आल्यात. शेवटचा अंतिम चेंडू पाहूया. मोठा फटका खेळला हवेत. चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज सहीद बाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपला जिकडे 27 धावा धावफलकावरती आहेत. 28चं टार्गेट सेट केलंय हितांश क्रियांश नवापूर या संघासमोर प्ले बॉयज फुलपाडा या संघाने. त्या अगोदर नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. JSM बॉलिन्स आणि त्यांच्या अगेन्स्ट DCC नवापूर. दोन्ही संघाच्या संगणकांनी मुख्य मंचावर व्यासपीठावर यायचंय. व्यासपीठावर टॉस केला जाणार आहे. JSM बॉलिन्स जय संतोषी माता बॉलिन्स आणि त्यांच्या अगेन्स्ट DCC नवापूर डोकरादेव क्रिकेट क्लब. थँक्यू 28 आमच्या मुख्य स्क्रीनवरती मॅन ऑफ साठी बाईक समसमती बाईक व्हाईट ऍक्टिवा जे आपल्याला पाहायला मिळते ज्या स्पर्धेचं मुख्य पारितोषिक आहे जे मॅन ऑफ सिरीज साठी. चला DCC नवापूर कॅप्टन जतीन व्यासपीठावर या. व्यासपीठावर टॉस केला जाणार आहे. त्या अगोदर टार्गेट 28चं टार्गेट सेट केले आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. संदीप किनी सांडी आणि त्यांच्या सोबतीनं सिद्धार्थ राय. आणि पहिल्या षटकामध्ये प्रथम रेडी आहेत. 28चा पाठलाग आहे. खूप चांगली सुरुवात पहिल्या 2 षटकामध्ये झाली आणि त्यानंतरचा पलट वार करत असताना शेवटच्या अंतिम षटकामध्ये खूप चांगली बॉलिंग करण वैती यांनी केली. मैदानाच्या आतमध्ये धाबा बनल्या नाही. धाबा पहिल्या 3 षटकामध्ये वेगाने झाल्या आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये थांबवण्यात यश आलं. आता 28चा पाठलागला रेडी आहेत. ऑल सेट. आमच्या ऑफिशियल पंच रेडी. प्रथम रेडी आहेत. स्ट्राईक हँडला सँडी. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर हलक्या हाताने सन्मान दिलाय. सिंगल झाले कंप्लीट. टॉस केला जाणार आहे. DCC नवापूर. ओ क्या बात आहे. न्यू जर्सी जतीन आल्यात न्यू जर्सी मध्ये आणि सुमित वैद्य साहेब यांच्या
सुमित सुमित यांच्या शुभ असते हा टॉस केला जाणार आहे. टॉस युनिक आहे. टॉस युनिक काय आहे तुम्हाला सांगू इच्छितो. टॉस केला जातं आमच्या मुख्य मंचावर. एका बाजूला आहे जय संतोषी माता बोलिन्स आणि त्यांच्या गेस्ट डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर. सुमित त्यांच्या शुभ असते हा टॉस न्यू युनिक आणि न्यू युनिक करत असताना फलंदाजी जयसम बोलिन्स प्रथम बॅटिंग करतील आणि DCC नवापूर गोलंदाजी करतील. चला टॉस झालाय आणि टॉसचा युनिक जयसम बॉलिंगची बॅटिंग फिल्डिंग DCC नवापूर. एक मिनिट थांबायचं. दोन्ही संघ थांबायचं. आता प्रथम बॅटिंग करायची आहे. कशा प्रकारची तयारी आहे या स्पर्धेमध्ये. तयारी तर खूप चांगली आहे. आता आमचा परफॉर्मन्स जसा चाललाय त्या हिशोबाने अजून त्याच्यामध्ये अपग्रेड करण्याचा आम्ही प्रयत्न करू. निखिलने केलेली गोलंदाजी सर्वांच्या मनाला भावणार होती दत्तगुरूच्या स्पर्धेमध्ये. टीम यावेळी कशा प्रकारे असणार आहे. जसं गेल्या टायमाला होतं त्याच्यापेक्षा अजून सुंदर करण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय सांगशील आणि समजा ट्रॉफी बद्दल. आयोजन आणि ट्रॉफी वगैरे तर खूप एक नंबर आहे. बघून मन खुश होतं एकदम. खूप साऱ्या शुभेच्छा. जतीन आता प्रथम बॉलिंग करायचे. कशा प्रकारचा प्रोटोकॉल आहे या स्पर्धेसाठी. समोरचा टीम सुद्धा यावर्षी चांगला परफॉर्मन्स करत आहेत. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये क्वालिफाय होऊन पुढे खेळत आहेत ते. आम्ही थोडं बॅकफुटला आहेत यावर्षी. त्यांना अडवण्याचा ह्या टुर्नामेंट आणि ह्या मॅचला आम्ही त्याला थोडंफार थांबवण्याचा प्रयत्न करू. जतीन आकाश टीम मध्ये आल्यानंतर मिडल ऑर्डर खूप चांगला दिसतोय. किती धावांपर्यंत थांबवायचं आहे आता. 26-27 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. नाण्यासाठी बाई काय आयोजनाबद्दल काय सांगशील आणि चमचमच्या ट्रॉफी बद्दल. खूप चांगलं आयोजन आहे. पंकज दादा आमचा खास मित्र आहे. जवळजवळ 10 वर्षापासून आमचा मित्र आहे आणि हे आयोजन बघून खूप खरोखर छत्रपती महाराजांचीच आठवण येते आणि खूप चांगलं आयोजन आहे. खेळायला खूप मजा येईल. आउटफील्ड खूप चांगले आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघांनी खूप चांगला अहवाल दिलाय दोन्ही संघाच्या कॅप्टननी. आणि आता पॉवर प्ले मॅचकडे बोलणार आहोत. पॉवर प्ले सईद रेडी आहेत. पॉवर प्लेचं षटक. पहिला बॉल पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न हलक्या त्यानं फक्त सन्मान दिलाय आणि सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या षटकामध्ये आपण 6 पहिले होत्या. आता सिंगल आले 7 झाल्यात. बनवायच्यात 28. ग्रुप बी ची पहिली मॅच आपल्या भेटीला आले हितांश क्रियांश नवापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट प्ले बॉयज फुलपाडा. पुढचा बॉल वारंवार बदल केला गेलाय. मॅच इम्पॉर्टंट आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. आता या पॉवर प्ले मध्ये पॉवर जनरेट कुठल्या टीमला करायची आहे आणि कोणाच्या बाजूने जाणार आहे हा पॉवर प्ले. पुढचा बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न. टॅप केला चेंडूला. फेकी झाले. फेकी झाले. आता थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. DBN नेटवर्क ज्या YouTube वाहिनीवर आमचे नवीन ऑपरेटर आहेत आणि संपूर्ण गोष्टी आपण पाहणार आहोत. ज्या वेळेला फेकी झाली त्यावेळेला संदीप कुठे होते. बॅट कुठे होती. लाईनच्या बाहेर ही नॉट आउट. यस क्विक डिसिजन. सिंगल कंप्लीट होते आणि आतापर्यंत धाबा दाखल करतेत. 8 धाबा दाखल करतेत. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धाबा पाहिली आहेत. पुढचा बॉल पाहण्यासाठी रेडी आहेत सईद मोनू समोर. ऑन साईडला हलक्या हाताने फक्त सन्मान दिलाय आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट झाले. पहा पंकजदादा मिश्रा आयोजित पुरस्कृत छत्रपती चषक 2026 ही स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला आले. शानदार दमदार आयोजन मध्ये पहिल्या परामध्ये आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाची खासियत काय आहे सांगू इच्छितो. लगातार 3 चौकारासाठी हर्षद पिलाणे यांच्याकडून बॅट देण्यात येईल. कटआउट स्पॅनर जे आहे चौकाराचं त्याला जर चेंडू लागला तर मनीष मोरिया यांच्याकडून कॅप देण्यात येईल आणि लकी ड्रॉ कुपन सुरूच आहे. ज्या कोणाला या लकी ड्रॉ कुपन मध्ये सहभागी व्हायचं असेल तर बरोबर आमच्या व्यासपीठाच्या समोर यायचंय. त्या लकी ड्रॉ कुपनची किंमत फक्त 10 रुपये आहे. पुढचा बॉल रेडी आहे. खूप चांगली बॉलिंग. मोठा फटका. चेंडू गेलाय डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज संदीप केनिसँडी बाद. पहिल्या विकेटचं पतन गॉन.
थँक्यू फटका पहा फटका खेळत असताना चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेला. ताकद भरपूर लावली होती, बॅट वरती आली आणि बॅट वरती येत असताना जो स्ट्रोकला आमंत्रित केलं होतं तो स्ट्रोक चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि मैदान सोडावं लागलं होतं. बॅकफुटर गेल्याचा प्रयत्न हितेश आल्यात, नवीन फलंदाज हितेश बाली मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहा प्रेक्षकांनो, पिवळ्या पडद्यापासून थोडंसं लांब व्हायचंय. समोर जे काही पिवळ्या पडद्याला हात लावून उभे आहेत प्लीज समोर तिकडून सर्वांनी हात सोडायचे आहेत. त्या पिवळ्या पडद्यापासून थोडंसं पाठीमागे व्हा, म्हणून त्या पिवळ्या पडद्याला हात लावू नये. 10-1 कहाणी आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. मॅचची इक्वेशन पाहणार आहोत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. पहा 28चा पाठलाग करण्यासाठी इतक्या मोठं दडपण वाढलंय, इतक्या मोठ्या अडचणी वाढल्यात, कारण पॉवर प्ले सुद्धा प्ले बॉयच्या बाजूने गेलाय. काय जबरदस्त बॉलिंग सईद यांनी केली. फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या आणि त्यामधून एक महत्वाचा विकेट. आता तिसऱ्या षटकामध्ये जयेश बनसोडे आल्यात. मोठे फटके मारावे लागणार आहेत. मोठे फटके तुम्हाला मॅच मध्ये परत आणतील. नाही आले तर तुमच्या अडचणी वाढतील. पहिला बॉल खेळत असताना समोर खेळलाय. खूप चांगली फिल्डिंग. येतोय डॉट बॉल. भौमिक त्या ठिकाणी होते. खूप चांगली फिल्डिंग. पुढचा बॉल. जयेश रेडी आहेत. हा बॉल ये होईना बात. हातामधून चेंडू निसटला. जसं पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं होतं सेम दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा तेच घडलंय. 4 धावा आल्यात. पहा बॅकफुटला जात असताना ऑलमोस्ट हातामधून चेंडू ऑलमोस्ट वाट पाहिली होती बोलाची आणि वाट पाहत असताना चेंडू जवळपास हाताला लागून बाउंड्री लाईनच्या बाहेर 1-2 टप्प्याने निघून गेला. 4 धावा आल्यात. चौकारांची गरज आणि चौकार येतोय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र सिंगल कंप्लीट होते. 15 धावा दाखल करते. मॅच मध्ये इक्वेशन सुद्धा पाहणार आहोत. 13 धावांची गरज आहे. 9-13. एक चौकाराने फक्त आणि फक्त एका धावेचा फसला राहील. एखाद्या डॉटने अजून प्रेशर येईल. ही आतापर्यंत दुसऱ्या इनिंगची कहाणी आहे. वारंवार बदल केला जातोय, वेळ घेतला जातोय आणि आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्यात. जयेश स्ट्राईक हँडला. सिद्धार्थ राय पुढचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अडवला चेंडूला अडवलाय. इतका वेळ का गोलंदाज इतकं करतो मधून बॅकअप साठी का नाही, हा सुद्धा प्रश्न आहे. खूप चांगली फिल्डिंग. ऍक्शन रिप्ले पाहणार आहोत. अखेर काय घडलं होतं. जयेशने स्वतः चेंडूला अडवलं, स्वतः फील्ड केलं आणि बॅकअप साठी कोण होती. पहा यामधून 2 गोष्टी होत्या. कदाचित जयेश गेले तरी सुद्धा विकेट आली असती. हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, बॅकअप साठी कोणीच नव्हतं. सिंगल कंप्लीट झाले. आता मॅच मध्ये इक्वेशन सुद्धा पाहणार आहोत. 8 बॉल 12. पुढचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून. गॅप आणि धावा मिळतील 4-4-4. जबरपास हातातून चेंडू निसटला आणि बरोबर चेंडूला पाठवलं गॅप मधून. 4 धावा आल्यात. मोमेंटम शिफ्ट. जो दबाव बनवला होता तुम्ही तो दबाव प्ले बॉयज फुलपड्या संघावर आलाय. सिंगल झाले कंप्लीट. आता मॅच मध्ये खऱ्या येणार आहे मजा. त्या अगोदर डीजे ला ऐकणार आहोत आणि 6-7च्या इक्वेशन कडे लगेच वळणार आहोत मैदानाच्या दिशेने. थँक्यू. मॅच मध्ये इक्वेशन पहा. 6 बॉल 7. पलटवार केला आणि पलटवार करत असताना 2 चौकार आपण पाहिले होते आणि दोन्ही चौकार हितेशच्या बॅट मधून आले आहेत. आता शेवटचा अंतिम षटक पाहूया. अनिकेत मुले रेडी आहेत. स्ट्राईक हँडला हितेश. 6 बॉल 7 धावा. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल बॅकफुटवर गेले.
पाठीमागे चेंडूला खेळलं होतं. सिंगल झाले कंप्लीट. मॅच मध्ये मजा येणार आहे. एखादा डॉट अजून प्रेशर येईल. एखाद्या सिंगलने मॅच पुढे जाईल. एखाद्या वाईटने समांतर होईल. एखाद्या चौकाराने समोर दडपण वाढेल. इतक्या गोष्टी आहेत. आता या गोष्टीमधून कोणाचा विजय होणार आहे आणि कोण या ग्रुप बी मधून येत असताना पहिली मॅच मध्ये विजय होणार आहेत यावर सर्वांच्या नजरा. हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 2 मध्ये 2 धाबा पाहिले आहेत. टायमर सुद्धा ऑन आहे. टायमरची कहाणी वेगळी आहे. टायमर संपला तर एक खेळाडू बाहेर, ही टायमरची कहाणी आहे. परंतु पहा 28 धाब्यांसाठी इतका मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल अनिकेत रेडी आहेत. स्ट्राईक एंडला हितेश. मोठा पटका टॅप केला चेंडूला. ओ चेंडू खाली आले. फेकी 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 करण्यात भरपूर उशीर गेला. बॉलला जज केलं, स्वतःला जज केलं. पहा काय घडलं होतं. टॅप केलं होतं चेंडूला. पहिलं स्वतःला जज केलं, बॉलला जज केलं आणि थांबले. वाट पहिली फेकी करण्यासाठी आणि सिंगल झाले कंप्लीट. आता मॅच मध्ये इक्वेशन 3 चेंडू 4 धाब्यांची गरज. तीन बॉल 4 फुलटॉस. मॅच 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 फिनिश. बरोबर चेंडूला गॅप मधून पाठवलं. सामना संपलाय. सामना संपलाय. सामना जिंकलाय टीम हितांश क्रियांश लबेन नवापूर या संघाने. आणि पराभव जात असताना प्ले बॉयज फुलपाडा. काय जबरदस्त मॅच. पलटवार करावा तो असा. 12-18चं इक्वेशन आणि 12-18च्या इक्वेशनला 2 चेंडू ठेवून मॅच फिनिश केले. पहा मॅच फिनिश. मॅच विनिंग स्ट्रोक. फुल टॉस बॉल. मागचा पाय वाकवला आणि मागचा पाय वाकवत असताना बरोबर चेंडूला गॅप मधून पाठवलं आणि मॅच फिनिश केली. मॅच समरी पाहणार आणि त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे सुद्धा वळणार आहोत. कोणी केली होती